त्यानंतर मी विनंती करतो युवकांचे आयडॉल आणि राधानगरी भोजडगडचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे या पॅनेलचे नेते आम्हा सर्वांचे लाडके खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब, या पॅनेलचं नेतृत्व करणारे दुसरे प्रमुख नेते आदरणीय समरजित सिंग घाडगे साहेब, या पॅनेलचं नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय ए वाय पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे या कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, या पॅनेलचे सर्व सन्माननीय उमेदवार, मग आदरणीय रणजित दादा आहेत, सन्माननीय अशोकरावजी फराकटे साहेब आहेत, शेखर सावंत साहेब आहेत, नंदकिशोर सूर्यवंशी साहेब आहेत, आमचे जयवंतरावजी पाटील कुरुकलीकर आहेत, आदरणीय संजय पाटील साहेब, एकनाथरावजी पाटील, विजयरावजी बुलुगडे, आदरणीय आम्हा सर्वांचेच प्रमुख नेते आदरणीय बाबा पाटील साहेब, या पॅनलचे सर्व उमेदवार सन्मान्य सुमित चौगले, सर्वच उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अरुणरावजी जाधव, नेताजीराव पाटील, शेळेवाल विक्रमचे पाटील, कागल तालुक्यातील सगळे प्रमुख नेते सन्मान्य भूषण दादा, आमचे पलीकडे बोरोड्याचे युवा नेते बालाजी दादा फराकटे, व्यासपीठावर उपस्थित असणारे राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील करवीर तालुक्यातील सर्व सन्माननीय मान्यवर, या पॅनेलच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे बेलवडे आणि या संपूर्ण पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्यवर नेते, या विभागातील सर्व शेतकरी तरुण मित्रांनो, उशीर खूप झालाय आणि यानंतर राजेसाहेब बोलणार आहेत, त्यामुळे फारसं न बोलता मुद्द्याचं बोलूया, परंतु वस्तुस्थिती तमाम सगळ्या बेलवडे वासियांना सांगितली तर निश्चितपणाने या पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सगळेजण जे आलो त्या सगळ्या हेतूला आपण सफलतेकडे जाऊ. खरं म्हणजे बेलवड्यामध्ये मी पहिल्यांदा यापूर्वी आलो होतो आणि मी यापूर्वी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला संजय सिंह पाटील साहेबांच्या सौभाग्यवतीच आपण संचालिका होते, ज्याचा उल्लेख सन्माननीय संजय दादांनी केला किंवा इतर वक्त्यांनी सुद्धा केला. 2005 ची ती ऐतिहासिक लढाई आणि त्या लढाईमध्ये एका बाजूला आदरणीय खासदार मंडलिक साहेब, स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे साहेबांनी निर्णय घेतला आणि बिद्रीच्या कारखान्यामध्ये निर्णायक अशा पद्धतीची एक अनपेक्षित घटना आणि धक्कादायक घटना घडली आणि ज्या पद्धतीचं पॅनेल झालं त्या पॅनेलच्या विजयानंतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ झाले आणि त्यानंतर इथं आम्ही आलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा राजेसाहेब कार्यक्रमाला होते आणि राजेसाहेबांनी स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब अशा दोघांच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालकांचा सत्कार झाला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीच्या शुभेच्छा देऊन या सगळ्या कामाला अत्यंत चांगल्या पद्धतीने गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, त्या सगळ्याचा अपेक्षाभंग आता विद्यमान असणाऱ्या लयभारी चेअरमनांनी ज्या पद्धतीने केला, म्हणूनच या पॅनेलचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं संघटन व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर नेत्यांच्या साक्षीने आम्ही सगळ्यांनी केलं. या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, आदरणीय दोन्ही खासदार संजयदादा मंडलिक साहेब असतील, सन्माननीय धनंजय महाडिक साहेब असतील, माजी आमदार अमल महाडिक साहेब असतील, राजे घाडगे साहेब असतील, आदरणीय ए वाय पाटील साहेब असतील आणि व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या बरोबर आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या सगळ्या प्रबोधनाची मोहीम राबवली आणि या लयभारीच्या पेक्षा सुद्धा किती चुकीचं काम करतायत हे विद्यमान चेअरमन साहेब याची वस्तुस्थिती सांगितली ते आदरणीय जाधव गुरुजी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या पदरात काय पडलं याचा हिशोब ज्या वेळेला आम्ही मागायला लागलो त्यावेळेला मात्र निश्चितपणानं या विद्यमान चेअरमन साहेबांची अवस्था खूपच अडचणीची झाली. ऊस कुणाचाच गेला नाही, पण दर मात्र राज्यात भारी, जिल्ह्यात भारी, राज्यात भारी, देशात भारी, पण ऊस मात्र कुणाचाच गेला नाही याची वस्तुस्थिती मात्र त्यांनी कधीच सांगितली नाही. आज त्यांच्या मुधाळ गावामध्ये मी परवाच्या सभेमध्ये सांगितले की 50% लोकांचा ऊस गेला नाही. मला मुधाळकरांनी परत दुरुस्त केलं, साहेब 50% नाही 25% लोकांचा सुद्धा ऊस मुधाळ मधला गेला नाही. मुधाळ हे त्यांचं गाव आहे. अलीकडे पलीकडे प्रत्येक गावागावातल्या सगळ्या सभासदांना आपण विचारूया की कुठल्या सभासदाचा ऊस त्यांनी नाही सांगितलं. इथं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अनेक राजकीय जमादार साहेबांच्या पासून मगाशी आमचे अभिजित तायशेते साहेब सुद्धा मला सांगत होते की माझा सुद्धा ऊस 10-15 वर्षे कधीच गेला नाही. बिद्रीला ऊसच नेला नाही तर त्या लयभारी कारभाराची कल्पना कशासाठी मांडायची. पहिल्यांदा आमचा ऊस का नेला नाही याचं उत्तर दिलं पाहिजे आणि मग मत मागायला तुम्ही आलं पाहिजे. हीच मुद्दा याच पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण गेलो तर निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे.
ज्या पद्धतीच्या परिवर्तनाची अपेक्षा आम्ही सगळेजण करतोय त्या परिवर्तनाला लोकांच्या मधून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. खरं म्हणजे मला कार्यक्रमाला किंवा आजच्या बैठकीला यायला सुद्धा उशीर झाला. काल निवासरावजी देसाई या कारखान्याचे माजी संचालक आणि आमच्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते यांनी आम्हा सगळ्यांच्या परिवर्तनाच्या पॅनलला पाठिंबा दिला. आज सुद्धा TS देसाई नावाच्या मसव्यातले एक अत्यंत जबाबदार नेतृत्वानं आमच्या पॅनलला पाठिंबा दिला. आज टिक्केवाडीच्या दौऱ्यामध्ये टिक्केवाडीतले पोलीस पाटील सन्माननीय मोहन पाटील आणि त्यांचे बंधुराजे मुरलीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या गटाने पाठिंबा दिला. आणि नाधवड्यामध्ये सुद्धा संभाजी पाटील साहेब की जे यापूर्वी नाधवड्याने या तालुक्यातले एक प्रमुख नेते होते, त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत, त्यांच्या पार्टीनं संपूर्ण पार्टीनं आम्हाला पाठिंबा दिला आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही तिथं होतो. अनेक लोक अनेक माणसं ताकदीची शक्तीची विश्वासाची आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी या परिवर्तनाला विश्वास देण्यासाठी साथ देण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सोबत येत आहेत. काल सुद्धा मी पेपरला बातमी बघितली आणि आपल्याकडे सुद्धा ज्या पद्धतीनं आमच्या मित्रांनी काल सुद्धा मळग्याच्या आमच्या मित्रांनी पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. अनेक माणसांच्या मनातली खतखत आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं व्यक्त होते. आणि म्हणून मी सगळ्या तमाम बेलोळीवासियांना विनंती करू इच्छितोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सभासदांच्या मनातल्या भूमिका आणि भावनांना अपेक्षित असणारं परिवर्तन आणि त्यानंतरचा बिजली कारखान्याच्या हिताचा कारभार करण्यासाठी आम्ही सगळेजण निघालोय. त्या सगळ्या परिवर्तनाच्या यात्रेमध्ये प्रत्येक सभासदानं सहभागी व्हावं. आमच्या सगळ्या भूमिकांवर विश्वास ठेवून उद्याच्या होणाऱ्या 3 तारखेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या पॅनेलला यशस्वी करण्यासाठी कप बशीला यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शक्तीने कामाला लागावं अशा पद्धतीची विनंती मी आपण सर्वांना करतो. कालच्या वाघापूरच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं सन्माननीय KP पाटील साहेबांनी 2-3 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर सांगितले. त्याचा उल्लेख निश्चितपणाने मी केला पाहिजे. एक मुद्दा त्यांनी केला की मी या जगातलं सगळ्यात मोठं पाप केलं. या सगळ्या जगातलं मोठं पाप केलं. काय केलं तर ह्या आमदारला मी सभासद केला. ह्याचा गुंठाभर जमीन हिंदुस्थानात नाही आणि हिंदुस्थानात गुंठाभर सभासद नसताना मी ह्याला सभासद केलं. खरं आहे, गुंठाभर सुद्धा सभासद म्हणजे माझ्या नावावर क्षेत्र नव्हतं हे सुद्धा राजेसाहेब खरं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी पद्धत आहे की आपल्या आई वडील हयात असताना आपल्या नावावर गुंठाभर जमीन होत नसते. तेवढी पद्धत आपण पाळायची असते. परंतु माझी गुंठाभर जमीन नसताना मला सभासद करणारे आणि मला बोगस सभासद म्हणणारे महाबोगस चेअरमन कोण होते त्यावेळेला. आणि हे सगळं कशासाठी केलं तर दर वेळेला असेच सभासद वाढवल्याशिवाय ह्यांना निवडणूकच जिंकता येत नाही. यांचा निवडणुकीतला विश्वास मूळ सभासदांवर कधीच नव्हता. सगळ्या बोगस सभासदांवर यांचा विश्वास होता. कारण यांनी ऊस कोणाचा नेला नाही. त्यामुळे सभासदाच्या दारात जाण्याची यांची पात्रता नसल्यामुळं यांना अशाच पद्धतीनं इथे नंदकिशोर सूर्यवंशी सरकार बसले. दिनकररावजी जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाबासाहेब हिंदराव पाटील असतील, आपण असाल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी उगले साहेबांच्या पासून जे स्वर्गीय आमचे बाबी भारदेशकर होते आपण सगळ्यांनी लढाई केली आणि अतिशय ताकदीने मला वाटते त्यावेळेला प्रवीण दादा सुद्धा मला वाटते तुमच्या बरोबर होते. ह्या सगळ्यांनी लढाई केली. त्यावेळेला सुद्धा सभासद 8-10 हजार वाढवले. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद 8-10 हजार वाढवले. परवाच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद वाढवले. एवढे सगळे सभासद वाढवायसाठी जी काय धावपळ धडपड करतायत त्याच्यापेक्षा जर ऊस न्यायसाठी धावपळ धडपड केली असती तर अशी कुठलीही गडबड करायची गरज लागली नसती. या कारखान्याचा महाबोगस चेअरमनच्या संपूर्ण कामकाजाचा पंचनामा करणं आणि त्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करताना बिद्री कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचं हित करण्यासाठी आम्ही काय करू शकतो हे सांगता सांगता निश्चितपणानं लोकांचा विश्वास आमच्या सगळ्यांच्याकडे आला. ज्यावेळेला 96 कोटी फायदा आणि 96 कोटी तोटा अशा पद्धतीची एक भोपळ्याची पत्रिका आम्ही सगळ्यांनी दिली. अनेक लोकांनी आमच्यावरती आक्षेप घेतले. काही लोक तरी असं म्हणायला लागले, अरे हे बहुतेक राजकारणासाठी चुकीचं बोलतायत. या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही सगळ्यांनी टेस्ट ऑडिटची मागणी केली त्यावेळी टेस्ट ऑडिटमध्ये अत्यंत गंभीर अतिशय आक्षेपार्ह अशा पद्धतीच्या एकापेक्षा एक मुद्द्यांना ज्यावेळेला यांना सामोरं जावं लागलं त्यावेळेला एकदा हेच यांचं भाषण होतं, हिंदुस्थानातला कुठलाही ऑडिटर आणा. आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी लिहिलं होतं काय तो कॉन्फिडन्स. आणि नंतर मग सन्मान्य मुश्रीफ साहेबच दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे इतक्या वेळेला गेले की टेस्ट ऑडिट थांबवा, टेस्ट ऑडिट थांबवा. कर नाही त्याला डर कशाला. तुमचं काम चोख आहे, तुमची भूमिका चोख आहे तर तुम्हाला घाबरायची गरजच नाही. पण निश्चितपणानं या कारखान्याच्या एकूण कारखान्याच्या सभासदांच्या हिताचं राजकारण करण्यापेक्षा स्वतःच्या अर्थकारणाचं काम केल्यामुळे निश्चितपणानं या कारखान्याच्या एकूण सगळ्या बॅलन्स शीट मध्ये ज्या पद्धतीने काळबेर आहे त्याचा हिशोब उद्याच्या टेस्ट ऑडिट मध्ये होणार आहे. आणि त्यांना असं वाटतं की निवडणूक झाली की माझं काम संपलं. राजेसाहेब मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय खासदार मंडलिक साहेबांच्या विचारानं प्रभावित झालेला आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा हिशोब घेता घेता ज्यानं पाप केलंय, ज्यानं बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या घामाचे पैसे लुटलेत
त्यांचा हिशोब घेऊन त्यांच्या माथ्यावरती त्या हिशोबाचा रक्कम रिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं सुद्धा निश्चितपणाने सांगतो. FRP ची रक्कम असेल, आमचं म्हणणं काय होतं, अरुण काकडे नावाचे एक प्रशासक होते सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही मागच्या वेळेला गेलो आणि त्या सुप्रीम कोर्टाने प्रशासक नेमल्यानंतर इथं बसणारे आदरणीय रणजितदादा पाटील असतील, आमचे एक उमेदवार सन्माननीय नाथाजी पाटील असतील, आणि मला वाटतं त्यावेळेला विठ्ठलरावजी खोराटे साहेब, ही सगळी मंडळी त्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये सुद्धा होती. एकूण FRP देऊन टना पाठीमागे 305 रुपये त्यांनी दिले. FRP पेक्षा 305 रुपये टना पाठीमागे देऊन त्याच्यानंतर सुद्धा 9 कोटी रुपये त्यांनी एक्सपान्शन साठी शिल्लक ठेवले. हे काम आहे. हे काम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खरं खोटं करायचं आणि चुकीच्या पद्धतीने काम करायचं. टेस्ट ऑडिट मधल्या 1 ते 21 मुद्दे जे आहेत, त्या 1 ते 21 मुद्द्यांमधले एक एक मुद्दे जरी वाचले, मालोजी राजे ट्रान्सपोर्ट नावाची एक संस्था की जी अस्तित्वातच नाही, इंदापूरची एक संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीनं करार कुणाच्या हितासाठी केले तर आम्हाला माहित नाही, पण निश्चितपणाने त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी त्या सगळ्यामध्ये काळबैर केलंय त्या सगळ्याचा हिशोब किताब होणार आहे. आता मालोजी राजेच्या पलीकडे आपण गेलो तर एकूण चिठ्ठ्या आणि त्या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून लोकांचं प्रचंड अशा पद्धतीने नुकसान त्यांनी केलं, पण त्याच्याही पेक्षा कारखान्याचं प्रचंड नुकसान केलं. दरवर्षी 4-5 कोटी 5.5 कोटी पर्यंत रक्कम घ्यायची, पण त्या सगळ्या रकमेचा हिशोब आजपर्यंत त्यांना लागलेला नाही. चिठ्ठीचे पैसे त्या कर्मचाऱ्यांच्या नावावर आहेत का यांच्या खिशात आहेत, ह्याचा हिशोब सुद्धा या टेस्ट ऑडिटच्या निमित्तानं होणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींबरोबर FRP ची रक्कम ज्या पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेट केली, माझ्याकडे एक मुद्दा असा आला ऑडिट रिपोर्ट मध्ये की ज्याच्यामध्ये 43 कोटी रुपयाचा हिशोबच मागत नाहीत, देत नाहीत मागच्या एका ऑडिट रिपोर्ट मध्ये. अशा असंख्य चुका सभासदांच्या पैशाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना जे द्यायला पाहिजे ते राहिलं बाजूला, पण त्यातला आपल्या वाट्याला करता करता सभासदांच्यावर प्रचंड अन्याय करण्याचं काम ज्यांनी केलं त्या महाबोगस चेअरमनांची वस्तुस्थिती ज्यावेळेला मी लोकांसमोर सांगायला लागलो त्यावेळी लई भारी आहे काय लई वाईट आहे हे सगळं कळायला लागलं. आणि या सगळ्यांच्यामुळे निश्चितपणाने या कारखान्याच्या परिवर्तनाची भूमिका आम्ही ज्यावेळेला घेतली ती भूमिका बघता बघता सभासदांच्या मनात बसली आणि आता निश्चितपणाने एकूण सगळ्या प्रत्येक सामान्य सभासदांच्या पासून ऊस उत्पादकापासून ते शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावरती सुद्धा या बिद्री कारखान्याच्या ऑडिट रिपोर्टची चर्चा चालू झाल्याने त्यातनंच हे परिवर्तन होणार आहे याची निश्चित खुणगाठ बांधून प्रत्येक सभासद आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालाय. त्या सगळ्या माणसांचा विश्वास संपादन करूया. आम्ही सगळेजण जे बोलतोय त्याची वस्तुस्थितीची शहानिशा सुद्धा करूया, कारण आम्ही लोक सुद्धा असंच मोठं बोलत असू, आमच्या स्वार्थासाठी बोलत असू तर त्याची सुद्धा शहानिशा करूया आणि पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने आपण सगळेजण पुढे जाऊया. आदरणीय मुश्रीफ साहेबांनी परवाच्या वाघापूरच्या सभेमध्ये आणखीन एक आरोप केला की इथेनॉलचा प्रकल्प आम्ही थांबवला आणि इथेनॉलचा आम्ही प्रकल्प थांबवला त्यामुळे असं झालं तसं झालं. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अजितदादांना घेऊन गेलो. खरं म्हणजे आदरणीय दादा इथं खासदार साहेब उपस्थित आहेत, आदरणीय राजेसाहेब आपण सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होता आणि तुम्ही सगळे गेल्यानंतर परत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. प्रकल्प थांबवायची गरज नाही, प्रकल्पातल्या काही अपूर्णता आहेत त्या आज सुद्धा आहेत आणि त्या अपूर्णता आपण पूर्ण करणं हे तुमची जबाबदारी आहे. एखादा प्रकल्प पूर्ण करत असताना एखादी आपली चूक असेल तर आपण समजून घेऊया. झाकली मूठ 1.25 लाखाची आपण कुणाला लोकांसमोर जाऊन ओरडायचं नाही. आपली चूक 1.5 लाखाचं घर बांधत असताना, इंदिरा आवास घरकुलचं 1.5 लाखाचं घर बांधत असताना सुद्धा 150 अटी आमचा ग्रामसेवक आमच्या समोर ठेवतोय. 150 कोटीचा प्रकल्प आम्ही उभा केलाय. त्या 150 कोटीच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, आवश्यक असणारा पोल्युशन कंट्रोलचं परमिशन, आवश्यक असणारा जे काही डिस्टिलरीच्या सगळ्या आमच्या एक्साईज वाल्यांच्या परमिशन्स, जे काही त्याला कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट आणि कन्सेंट टू ऑपरेट पर्यंत हे गेलेच नव्हते. ऑपरेट सोडून द्या इस्टॅब्लिशमेंट मध्ये ते थांबले होते. या सगळ्या गोष्टी दुरुस्त करा. शेवटी प्रोजेक्ट तुमचा नाही, आम्हा सगळ्यांचा आहे. कारखाना तुमचा नाही, कारखाना आमच्या सगळ्यांचा आहे. त्याचं अहित करण्याचं पाप करायची कुणालाही अधिकार नाही, पण आपलं चुकीचं रेटता कळत नकळत त्या कारखान्याच्या एकूण कामकाजावरती सुद्धा जो परिणाम होतोय त्या परिणामांची विचार करा. आदरणीय मुश्रीफ साहेबांना मीच विनंती करू इच्छितो, एखाद्या आमच्या अलीकडच्या काळामध्ये म्हैस प्रकरण आपण करतोय, गोठा प्रकरण करतोय, केडीसी बँकेतनं वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणं करतोय, छोट्या मोठ्या एखाद्या प्रकरणासाठी सुद्धा आपला बँक इन्स्पेक्टर इतक्या अटी लावतोय. 150 कोटीचा प्रकल्पाचं आपण मान्यता दिली, ठीक आहे, कारखान्याचं काहीतरी असेल त्याची गडबड असेल, पण तुम्ही ज्यावेळेला बँक चालवताय, आरबीआयचे नॉर्म्स आहेत, नाबार्डचे नॉर्म्स आहेत, जी काय नियमावली आहे, एकूण सगळा रेशो आहे, त्या सगळ्या रेशोला बघितल्यानंतर एनईएन न झालेल्या प्रोजेक्टला कन्सेंट टू ऑपरेट सोडून द्या, कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट सुद्धा ज्याच्याकडे नव्हती त्याच्याकडे ज्यावेळेला तुम्ही परमिशन देताय त्यावेळेला तुमच्याकडे बोट येते. आपण पालकमंत्री आहात, आम्हा सर्वांचेच प्रमुख आहात, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु तुम्हाला सुद्धा आता आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या परवानग्या नव्हत्या तरी सध्या तुम्ही कुठल्या बेसवरती 150 कोटीची कर्जाची मान्यता दिली, ह्याचा पहिल्यांदा उत्तर द्या आणि आम्हाला इथेनॉल बद्दल बोला.
चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांच्यावरती हे सगळं जे काय थोपवायचं काम करताय हे निश्चितपणानं थांबलं पाहिजे. जे योग्य असेल त्या गोष्टींचा निश्चितपणानं आपण सगळेजण आदर करूया, परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपलं चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर दोष ठेव देण्यापेक्षा पहिल्यांदा आधी कागदपत्र दुरुस्त करा. मला एक प्रसंग आठवतोय. दादा परवा सुद्धा तुमचे मेहुणे महेशराव पाटील आणि नंतर राजेश पाटील साहेबांच्या बरोबर बोललो. कधी कधी असं होत असते की आपल्या सगळ्यांच्या अतिउत्साहाने एखाद्या प्रकल्पाला सुद्धा अडथळे येऊ शकतात आणि म्हणून राजकारण बाजूला आणि आमच्या सगळ्यांची समाजभान एका बाजूला निश्चितपणाने अशा सगळ्या प्रकल्पांमध्ये एकमेकाचे दोष ठेवण्यापेक्षा जे काही कागदपत्र असतील ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्तता करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. कारण तुमच्यावर ती आम्ही ज्या पद्धतीने या चेअरमन पदाची जबाबदारी दिली ती पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं गरजेचं अशासाठी आहे की परवा आपल्या या सगळ्या सन्माननीय लय भारी चेअरमन साहेबांनी खूप धावपळ केल्यानंतर NEA साठीचं पहिलं सर्टिफिकेट मिळवलं. आता ही NEA साठीचं पहिलं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर अजून ऍक्च्युअली बांधकाम परवान्यासाठीचं जे काही घ्यायला पाहिजे ते घ्यायला नाही. तुम्ही आमच्यावरती आरोप करू नका. तुमची जबाबदारी आहे. 150 कोटीचा प्रकल्प ज्या वेळेला उभा करताय त्यावेळेला आवश्यक त्या परवानग्या घेऊन आमच्या सगळ्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर असल्यानंतर आवश्यक ते सगळ्या कामकाजाची पूर्तता करा आणि मगच तुम्ही आमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी समोर या अशा पद्धतीची विनंती करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं परिवर्तन करण्यासाठी सभासद अतिशय ताकदीनं शक्तीनं आमच्या सगळ्यांच्या सोबत येत आहेत त्यावेळेला चिठ्ठीवरची पोरं सुद्धा आमच्या सगळ्यांच्यावर बोलतायत. ती चिठ्ठीवरची पोरं अशी म्हणतायत, काल गंगापूर नावाच्या गावामध्ये अशा पद्धतीचा एक किस्सा घडला की त्या गंगापूरच्या गावामध्ये एका मुलग्यानं आमच्यासारख्या चेअरमन साहेबांना प्रश्न विचारला की साहेब एकूण आमच्या सभासद किती आमच्याकडे? ते म्हटले 630. या 630 लोकांपैकी आमच्यातला ऊस तुम्ही किती नेलाय ते सांगा. साहेबांसमोर उत्तर नाही. अहो ऊसच नेला नसेल तर तुमचं कामकाज आम्हाला सांगायची गरज काय? प्रश्न क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 2 त्याचा होता की चिठ्ठीवरची मुलं आहेत, इतकी वर्ष काम करतात, कोण 10 वर्ष काम करतोय, कोण 15 वर्ष करतोय, कोण 20 वर्ष कोण करतोय, कोण 22 वर्ष करतोय, यांच्याबद्दल तुम्ही काय करणार सांगा. ते म्हटले कालची तुम्ही भाषणात आम्ही ऐकलं नाही, 90 दिवसात सत्ता आल्यानंतर मी परमनंट करणार आहे, नोकर भरती करणार आहे. ते म्हटलं की 22 वर्षाचं त्यानं उठवलं एकाला, हे म्हटलं 22 वर्ष झालाय, हा 17 वर्ष झालाय, हा 15 वर्षाचा आहे, हा 8 वर्षाचा आहे. आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही परमनंट करणार असं म्हणताय. ज्या दिवशी तुम्ही परमनंट करणार असाल त्या दिवशी एक मांडव मारा आणि त्या दिवशी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुद्धा घ्या. काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली. एक वेळ कारखानदारी शिवाय आपल्या सगळ्यांना पर्याय नव्हता. या कारखानदारीच्या जीवावरती तुमचं आणि आमचं अर्थकारण फुललेलं होतं, पण आता परिस्थिती बदलली, झोनबंदी सुद्धा उठली. त्यामुळे आता कुठल्या कारखान्याला कोणी ऊस घालावा या सगळ्या गोष्टींबद्दलचे सगळे निर्बंध उठले. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना फसवण्यापेक्षा, तरुण पिढीला फसवण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगा, माझ्याकडे होत नाही, तू कुठेतरी जा बाळगून सांगितलं असतं तर त्याचं आयुष्य फुललं असतं. पण त्याला तुझं बघतो हे म्हणायची जी काय पद्धत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष मी होतो आणि माझ्याबरोबर एक सहकारी होता, पळशिवण्याचा कदम नावाचा गोट्या कदम मला भेटला की अध्यक्ष म्हटलं, मला तेव्हा अध्यक्ष म्हणायचे, मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष होतो. गोट्या म्हणला अध्यक्ष आता बाकीचं काय नको, तुम्ही एक काम करा म्हटलं, चेअरमन साहेबांना सांगा, KP साहेबांना, आणि आता 22 वर्ष झाली मला, आता माझं वय संपलं, आता माझं पोरगं मोठं झालं, त्याला तरी नोकरी लावा ना. ह्या पद्धतीने या परिसरातल्या सगळ्या तरुण पिढीची फसवणूक करणाऱ्या चेअरमनना सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने धडा शिकवण्यासाठी परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने एका बाजूला राधानगरी तालुक्यातलं वातावरण, त्याच्याही पेक्षा भुदरगड तालुक्यातलं वातावरण आणि कागलमध्ये आदरणीय संजय दादांनी आणि राजेसाहेबांनी ज्या पद्धतीने मनावर घेतले ते बघितल्यानंतर, या तालुक्यातल्या प्रत्येक स्वाभिमानी सभासदांना आम्हा सगळ्यांना दिलेली साथ बघितल्यानंतर परिवर्तन अटळ आहे. त्या सगळ्यामध्ये आपला सगळ्यांचा वाटा सिंहाचा असावा अशा पद्धतीचं काम करूया आणि कबशीला ताकद शक्ती देऊन अगदी बिनधास्तपणानं त्या दिवशी प्रत्येक माणसानं, प्रत्येक सभासदानं कबशीवरती शिक्का मारण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया आणि आपलं पॅनेल यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. महाभोगसगिरीचा पर्दाफाश करूया असं आवाहन आपण केलं. धन्यवाद. आणि यानंतर